हे जे आंदोलन आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विभाग स्तरावर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आम्ही जवळपास 10 जुलै 2025 मध्ये माननीय कृषी मंत्री कोकाटे साहेब सचिव आणि आयुक्त यांच्या समेत जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर आमच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी आहे जी 11 वर्षापासून आमची मागणी आहे ती कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी व्हावे यासाठी आम्ही 11 वर्ष झाले लढतोय, परंतु अजूनपर्यंत त्याला कुठल्याच प्रकारचा दुजोरा प्राप्त झालेला नाही। आमची मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी येत्या कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन ही मागणी आमची लवकरात लवकर मान्य करावी। त्याचबरोबर या आज आमच्या मोबाईलमध्ये 26 प्रकारचे ॲप आम्ही वापरतोय। आता जवळपास 10 ते 12 वर्ष झाली आम्ही आमच्या मोबाईलवर हे ॲप वेगवेगळ्या पद्धतीने वापरतोय। तर आमची शासनाला विनंती राहील की आम्हाला लॅपटॉप किंवा टॅब लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आमच्या ज्या शासनाच्या ज्या काही योजना आहे किंवा माहिती आहे ही तात्काळ शासनापर्यंत पोहोचवता येईल, कारण आतापर्यंत आमच्याकडे कुठल्याच प्रकारची साधन सामुग्री नाही। त्याचबरोबर इतर यंत्रणेप्रमाणे आम्हाला मदतनीस सुद्धा या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून द्यावा। पहिले कृषी मित्र यांची नेमणूक करण्यात आली होती, परंतु काही कालावधीने त्यांची ती नेमणूक रद्द करण्यात आली, तेव्हा आम्हाला मदतनीस उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर कृषी निविष्ठा ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांकडे उपलब्ध करून देतो किंवा त्यांना नेतो त्यासाठी ती निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठलीच साधन सामुग्री आमच्याकडे उपलब्ध नाही। त्यासाठी आमच्या हेडक्वार्टर स्तरावर एक गोडाऊन उपलब्ध करून द्यावं किंवा तालुका स्तरावरून निविष्ठा नेण्यासाठी गाड्याची व्यवस्था करण्यात यावी। अशा आमच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत। त्याचबरोबर जे काही नुकसान भरपाई होते, पंचनामे करायचे असतात, त्यावेळेस जी कार्यपद्धती आहे शासन निर्णयाप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करून द्यावी। आणि त्याचबरोबर ज्या इतर काही ज्या मागण्या आहे या मागण्याच्या संदर्भामध्ये शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर या मागण्या मान्य कराव्या। आम्ही 5 मे 2025 पासून आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि 15 मे पासून आम्ही कामबंद आंदोलन करतोय आणि कामबंद आंदोलन करून आज हे विभाग स्तरावर आज नागपूर डिव्हिजन मध्ये 6 जिल्हे या ठिकाणी एकत्र आले आहे। 6 जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 कृषी सहाय्यक या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे कृषी सहाय्यक या ठिकाणी धरणे आंदोलन देत आहे। आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि पुनश्च आम्ही कामावर रुजू होऊ। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कुठलाही कृषी सहाय्यक या ठिकाणी कामावर रुजू होणार नाही आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आयुक्त स्तरावर मोर्चा नेऊया, आमरण उपोषण करूया, परंतु मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। त्यांनी आम्हाला आतापर्यंत आम्ही 3 ते 4दा त्यांची भेट घेतली। त्यांचं मत हेच आहे की आम्ही 15 दिवसामध्ये तुमच्या मागण्या मान्य करतो। आम्ही प्रोसिजर मध्ये आहे। 10 फेब्रुवारी 2025 पासून हेच आश्वासन आतापर्यंत मिळत आहे।